मीरा भाईंदर शहर एका ठिकाणी विकासाकडे जाते, लोक बोंबटून सांगतात, परंतु ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कसा पायदळी तुडवला जातो हे काल एका घटनेवरून घडलं। आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हे अमर पॅलेसच्या इकडे जी पोलीस चौकी आहे, या पोलीस चौकीमध्ये असलेला एक पोलीस कर्मचारी पुरुष आणि एक महिलेवरती मारहाण झाली। मारहाणाचं कारण काय? दोन दुचाकीस्वारांची भांडणं होती। ती भांडणं सोडवण्यासाठी वाहतूक कर्मचारी जात असताना ह्या जे काय गुन्हेगार पावडतीचे जे काय तरुण मंडळी आहेत ही लोक आली, पोलिसाला मारहाण केली, त्याचे कपडे फाडले, महिलेलाही डोळ्यावर मारलं। हाच मीरा भाईंदर शहर महाराष्ट्रामध्ये येतो का? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात की कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्रामध्ये ही अबाधित राहील। मग ही कोणता कायदा आणि सुव्यवस्था? जर लोकांचं नागरिकांचं रक्षण करणारे पोलीस जर सुरक्षित नसतील तर हा आपण मीरा भाईंदर शहर सुरक्षित आहे हे कसं म्हणू शकतं? या संपूर्ण गोष्टीवरती कुठेतरी असं वाटतंय पोलीस प्रशासन मीठ चोळण्याचं काम करतंय। एवढी मोठी घटना घडल्याच्या नंतर आपल्या सोबतचा असलेल्या साथीदाराला एवढं मारहाण केले की आज त्याला जेवताही येत नाही आहे। आणि जेव्हा त्या आरोपींना पंचस्थळी इथे घेऊन आलेले, चौकशीसाठी घेऊन आलेले घटनास्थळी, तेव्हा पोलीस चक्क त्यांच्याबरोबर हसतायत, वार्तालाप करतात। ही कुठली गोष्ट आहे? हे लाजशरम असणारी गोष्ट आहे। कारण त्याच्यामधली जी एक फार मोठी व्यक्ती आहे तो फार मोठा एक गुटखा माफिया आहे आणि त्याचे तुम्ही जर बघाल ना तर त्याचे प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यांबरोबर फोटो आहेत। म्हणजे तरी कुठेतरी असं वाटलं की आम्ही मारण्यासारखं करा, तुम्ही रडण्यासारखं करा। कुठेतरी ही भूमिका आता सगळ्यांच्या समोर येतात। त्याच्यातच एक पीडित आहेत, आपले पत्रकार आहेत, त्यांनी समोर ही गोष्ट पाहिलेली आहे। नेमकी त्यांची भूमिका काय आपण तेही जाणार आहोत। गणेशजी, या काय सांगाल, नेमकी काय तिथे काल परिस्थिती होती? कालची परिस्थिती अशी होती की जे ट्रॅफिक कर्मचारी आहेत, जे सोडवायला गेले, जे भांडणं सोडायचं त्यांचं कर्तव्य आहे, ते कर्तव्य बजावत असताना त्यांनाच मारहाण झाली आहे। आणि अशी मारहाण झाली की जवळजवळ आज ते 7-8 लोक पोलीस बोलत आहेत, पण त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत की ते 25-30च्या जास्ती लोक आहेत। आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक पोलीस आयुक्तालयामध्ये अशा संघटित गुन्हे करणाऱ्या लोकांवर त्यांची धिंड काढली जाते। तर आपल्या आयुक्तालयात असं का केलं नाही आहे? म्हणजे वरिष्ठांचा याच्यामध्ये प्रेशर आहे का? वरिष्ठांचा दबाव आहे का? आणि या लोकांना वाचवायचा पोलीस का प्रयत्न करत आहेत? काश्मीरा पोलीस स्टेशनचे जे सिनियर पी आहेत त्यांनी चांगली कारवाई केली, त्यांच्यासाठी आमचं काही दुमत नाही आहे। पण ह्या प्रकरणामध्ये कुठेतरी हे दाबायचा प्रयत्न आज करण्यात आलेला आहे। आणि जर तुम्ही पोलीस प्रशासन खाकी वर्दीचा जर पोलीसच इज्जत करत नसेल तर हे दुर्भाग्याची गोष्ट आहे। धन्यवाद। नाही, नक्कीच या मीरा भाईंदर शहरामध्ये खाकीचा धाक राहिलाच पाहिजे। गेल्या काही महिन्यामध्ये, काही वर्षांमध्ये मनसेचे नेते राज ठाकरेंनी सांगितलं होतं की कुठेतरी महाराष्ट्र हा आपला एक UP बिहार बनत चालला आणि त्याची कुठेतरी ही गोष्ट आता समोर दिसत आले। हे गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक जर आज पोलीस कर्मचारीवरती हात टाकत असेल तर ही गोष्ट केवढी दुर्दैवी आहे। उद्या त्या महिलासोबत कुठला औपचारिक प्रकार घडला असता तर याला जबाबदार कोण? कुठेतरी मीरा भाईंदर शहरामध्ये कायदा सुव्यवस्था आणि खाकीचा धाक हा राहिलाच पाहिजे। हे पत्रकार म्हणून नाही तर एक मीरा भाईंदर शहरातला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी आपल्यासमोर मांडतो। तुम्हाला या सर्व प्रकरणात तुम्हाला काय वाटतं नक्की प्रतिक्रिया करून आम्हाला कळवा।